तुम्ही हा व्हिडिओ बघताय कारण तुम्ही इन्क्वायरी केली आहे नेक्स्ट बॅचसाठी. म्हणजे आम्ही कोणत्या भरोशावर कमवतोय ते आम्ही तुमच्या मुलांना शिकवणार आहे, किंवा तुम्ही जर स्वतः शिकत असाल तर तेच तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला इंडस्ट्री लेव्हल जे स्टँडर्ड्स आहेत की कसं एडिट केलं पाहिजे, कसं शूट केलं पाहिजे, त्यासाठी माईक्स कोणते यूज केले पाहिजे. आता हा प्रोफेशनल माईक आहे, तर मग हेच माईक का यूज करतात, बाकीचे माईक का यूज करत नाहीत, कॅमेरेज कोणकोणते असतात, का वापरले जातात, प्रत्येक कॅमेऱ्याची एक वेगळी गोष्ट असते, त्याचं एक वेगळं काम असते, वॉटरप्रूफ कॅमेरे कोणते आहेत, असं इथून तर स्टार्ट टू एंड प्रोसेस, जोपर्यंत तुम्ही क्लायंटला डिलिव्हर करत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत असं पूर्ण ट्रेनिंग या क्लासमध्ये तुम्हाला मिळते. आता सुरुवात करायचं म्हटलं तर जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतात, तुमची राहायची वगैरे व्यवस्था झाली की 3 ते 4 दिवस आपण बेसिक ट्रेनिंग देतो. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्व थेरी लेक्चर्स असतात. आता थेरीमध्ये मी काय काय शिकवतो, पहिल्या कॉलपासून म्हणजे क्लास कंप्लीट केल्यानंतर काय काय करायचं ते सगळं पहिल्या 5 दिवसामध्ये शिकवतो. तुम्हाला रिझ्यूम बनवून दिला जातो. पहिल्या 5 दिवसातच तुमचा रिझ्यूम रेडी होऊन जातो, कारण तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. तर बट ऑफिस तुम्हाला लगेच जॉब किंवा कुठून तरी इन्कम सुरू झाली पाहिजे, त्यावर आम्ही जास्त करून लक्ष देतो. त्याच्यानंतरच्या 5 लेक्चर्समध्ये त्याच्यानंतरच्या 5 लेक्चर्समध्ये तुम्हाला पूर्णपणे इक्विपमेंट शिकवले जातात. कॅमेरा, गिम्बल, हा ड्रोन आहे, हा FPV ड्रोन आहे जो तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. सध्या तरी क्लासेसमध्ये पुण्यामध्ये कोणीही शिकवत नाहीये. त्यानंतर हे लाईट्स जे तुम्ही आता बघतायत, हे लाईट्स यूज कसे करायचे, गोडॉक्सचे लाईट असतात आणि डिजिटेकचे, या दोघींमध्ये काय फरक असतो, यांच्यामध्ये 50% मार्जिन असते. म्हणजे जर हा गोडॉक्सचा लाईट 10,000चा आहे तर डिजिटेकचा 5,000चा असतो. मग यांच्यामध्ये काय फरक आहेत, बॅटरीज काय काय असतात, माईक्स कसे यूज होतात, माईकचे सेटिंग काय आहे, कॅमेऱ्याचे रूल्स काय आहेत, त्यानंतर कंपोजिशन तुमचं काय आहे, रूल ऑफ थर्ड काय आहे, आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी दोन्ही क्लास मी नेक्स्ट बॅचमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नवीन रेकॉर्ड करत आहे. त्या 5 दिवसानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या 5 दिवस हातामध्ये कॅमेरा मिळतो. म्हणजे 5 दिवस नाही, टोटल तुमच्याकडनं 15 दिवस तुमच्याकडे इक्विपमेंट असतात. पण पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल मॉडेल बोलवले जातात, त्या मॉडेलचे शूट केले जातात. जर मला कोणाचं बाळ मिळालं तर मी बेबी शूट वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये घेतो, प्रोडक्ट फोटोग्राफी सुद्धा त्याच्यामध्ये घेतो, आणि रिअल इस्टेट सुद्धा मी त्याच्यामध्ये शिकवतो. मित्रांनो, रिअल इस्टेट शिकवणारी कोणतीही संस्था पुण्यामध्ये नाही, आणि रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त मार्केट आहे. रिअल इस्टेट म्हणजे जर एखाद्या बिल्डरचं तुम्हाला पूर्णपणे काम मिळालं, फोटो व्हिडिओ एडिटिंग, ड्रोन ट्रॅकिंग, हे सर्व जर तुम्ही काम घेतलं तर जवळपास तुम्हाला मिनिमम 70,000 रुपये मिळतात एका प्रोजेक्टचे. पण जर तुम्ही चॅनल पार्टनर्स म्हणजे ब्रोकर्सची कामं घेतली तर तुम्हाला कंटिन्यू काम मिळते. त्यामुळे रिअल इस्टेट शिकवणं मला भाग होतं नेक्स्ट बॅचपासून. त्यामुळे मी हा परत लेक्चर रेकॉर्ड करत आहे. बरं, त्या 5 दिवसानंतर त्याच्या पुढच्या 5 दिवसांमध्ये आम्ही तुमच्याकडनं एडिटिंग करतो. आता एडिटिंगचं तुम्हाला अजून 15 दिवसापर्यंत काहीच कळत नाही, कारण तुम्ही फोटो शिकलेत, तुम्ही एकदा व्हिडिओ शिकलात ना, तर कोणत्या सेकंदानंतर कोणते कट असतात, तुम्ही काय शूट केलं होतं आणि तुम्ही काय एडिट केलंय, ते तुम्हाला नेक्स्ट 5 ते 6 दिवसामध्ये शिकायला मिळते. आणि ते शिकल्यानंतर तुम्हाला कळतात फोटोग्राफीमध्ये तुमच्या चुका काय काय होत्या. तर कारण तुम्हाला कळते की यार मी इतका 1-1 मिनिटाचा शॉट घेतला आणि यूज फक्त 6 सेकंद झालाय. मग त्याच्या म्हणजे एडिटिंगच्या टायमाला तुम्हाला मेन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकायला मिळते, म्हणून मी ते पहिले घेतो. त्याच्यानंतर 6 दिवसाच्या एडिटिंग बॅच असते. आणि बघा, 6 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट शूट होतो, एक पूर्णपणे प्री वेडिंग शूट होते. आणि आता वेडिंगमध्ये मला इतके 10 लोक किंवा 5 लोक नेणे पॉसिबल होत नाही, त्यामुळे वेडिंगचं फक्त मी ट्रेनिंग देतो, पूर्णपणे ट्रेनिंग होते, आणि ते जवळपास प्रॅक्टिकलच्या बरोबर असते. आणि प्री वेडिंगमध्ये तुम्हाला सर्व समजून जाते. यामध्ये तुमचं झालं प्री वेडिंग, वेडिंग, रिअल इस्टेट, राहिलेत फिल्म्स आणि कॉर्पोरेट शूट्स. हे दोन्हींची सुद्धा म्हणजे तुमच्याकडनं 6 दिवसांमध्ये इतकी ट्रेनिंग कंप्लीट होते. तुम्हाला सांगितलं मी नेक्स्ट बॅच माझी फास्ट ट्रॅक असणार आहे, सकाळी 7 ते रात्री 9 बॅच असणार आहे. तर 5ही प्रॅक्टिकल्स तुमचे होतात, आणि तुमच्याजवळ तुमचा एक फायनल व्हिडिओ असतो की तुम्ही काय चूक केलेली आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ कसा शूट केलेला आहे. सेम व्हिडिओ मी शूट केलेला असतो आणि मीच एडिट केलेला असतो, त्यामुळे तुम्ही कंपॅरिझन्स करू शकतात की तुम्ही काय शूट केलं होतं आणि मी ते कशा पद्धतीने केलं. त्यानंतर नेक्स्ट 3 दिवसांमध्ये मी तुमच्याकडनं ड्रोन ट्रेनिंग करून घेणार, गिम्बल ट्रेनिंग करून घेणार, प्रॉपर त्याचं बॅलन्सिंग करण्यापासून त्याचं ऑपरेट आणि कंपोजिशन्सचे टाईप असतात एक गिम्बलमध्ये. समजा इथे एक ऍक्टर आहे आणि इथे एक ऍक्ट्रेस आहे, त्यामधून तुम्ही शॉट घेता आहे तर तुमचं कॉम्पोजिशन तिथं क्लिअर होते की 12 पद्धतीचे जे कॉम्पोजिशन आहे मी शिकवणार आहे ते तुमचे पूर्णपणे कव्हर होतात. आणि उरलेल्या 4 दिवसांमध्ये पहिल्या दिवसापासून तर 25 दिवसापर्यंत जे काही शिकवलं आहे त्याची प्रॉपर रिव्हिजन होते. तुम्हाला प्रीमियर प्रो, दाविंची रिझॉल्व, त्याच्यानंतर कॅनव्हा
आफ्टर इफेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. जेवढं तुम्हाला लागणार आहे ना, गरजेचं आहे तेवढं मी शिकवणार आहे, बेसिक ट्रॅकिंग वगैरे, कारण ती ट्रॅकिंग खूप गरजेची असते तुमच्या रिअल इस्टेटसाठी. आणि आफ्टर इफेक्टमध्ये ट्रॅकिंग तुम्हाला कोणीही शिकवणार नाही, तर ते सुद्धा यावेळेस ॲड केलेलं आहे. आणि त्यासोबत अजून एक गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं आहे तुमचं ट्यूब बडी. तुमचे SEO काय असले पाहिजे, व्हिडिओ अपलोड करताना, तुमचे सोशल मीडिया हँडलिंग करताना. एका जागेवर तुम्ही एक फोटो पोस्ट केला आणि थोडं काहीतरी त्या खाली लिहिलं डिस्क्रिप्शन, तो ऑटोमॅटिक सर्वीकडे जाणार. तो फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, तुमचं बॉटिम असू द्या किंवा लिंक्डइन असू द्या, स्नॅपचॅट असू द्या, एकच वेळेस फोटो पब्लिश करायचा आहे, तो ऑटोमॅटिक सगळीकडे जाणार. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग कसं करायचंय, जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो तसं तुम्ही अजून 10 लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. असा पूर्णपणे प्रॅक्टिकल कोर्स आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की एकदा ऍडमिशन घेऊन बघा. तुम्ही 3 दिवस क्लासेस कराल ना, तुम्हाला खूप मजा येईल. आणि त्यासोबत तुमची राहायची व्यवस्था केलेली आहे. खाण्याचा फक्त खर्च तुम्हाला करायचा आहे, कारण लास्ट टाइम आम्ही करून बघितला तो पूर्णपणे प्रॅक्टिकल कोर्स आहे मित्रांनो. तुमचं माझ्याशी बोलणं झालंय की नाही मला माहित नाही, त्यामुळे मला जर तुम्ही कॉल केला नसाल तर मला नक्की कॉल करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची राहायची व्यवस्था केलेली आहे. खाण्याची व्यवस्था आम्ही या बॅचमध्ये करत नाही आहोत, कारण 20-22 मुलांना सर्वांना सेम भाजी मिळते सर्वांचं. मग त्यांचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही तुमची कॉस्ट कमी करा, त्यामुळे खूप कॉस्ट कमी केली आहे. जवळपास मी 7,000 ते 8,000 रुपये कमी केलेले आहेत नेक्स्ट बॅचसाठी. त्यामुळे तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. तेवढाच फक्त तुमचा एक जेवण्याचा खर्च असणार आहे. राहण्याचा खर्च कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. सर्व मुलं मला क्लासच्या जवळ पाहिजेत, कारण याशिवाय मी इतके 5 सेक्टर्समध्ये नाही शिकवू शकणार. सकाळी 7 ते रात्री 9 बॅच घ्यावीच लागणार मला. तुम्हाला माहित नसेल तर मी एकदा रिपीट करतो. आपण प्री वेडिंग, वेडिंग, त्यानंतर रिअल इस्टेट, फिल्म्स आणि कॉर्पोरेट शूट्स असे 5ही सेक्टर्स कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, फोटो एडिटिंग, अल्बम डिझायनिंग, सिनेमॅटिक व्हिडिओ एडिटिंग ऑन प्रीमियर प्रो आणि कलर ग्रेडिंग ऑन DaVinci, फिल्म कलर ग्रेडिंग ऑन DaVinci Resolve. त्याचसोबत हा जो ड्रोन आहे हा तुम्हाला मी शिकवणार आहे. FPV ड्रोन आहे मित्रांनो. कमीत कमी 8,000 ते 9,000 प्राइस मला याची मिळते एक दिवस जर मी उडवला तर. यासोबत मला फक्त 2-3 बॅटरीज घ्याव्या लागल्या होत्या, पण 8,000 रुपये 20-25 मिनिटं जास्तीत जास्त ड्रोन फ्लाय करून जर तुम्हाला मिळत असतील तर खूप अप्रतिम पद्धतीचं इन्कम यामधून तुम्ही करू शकता. तर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा सालियन फिल्म्सला आणि जॉईन करा. धन्यवाद.